विषय महत्वाचा आहे. हा हा शमशुद्दीन जी. अ, खरं म्हणजे आता ज्या पद्धतीची स्वप्नेजी मांडणी करतात आणि पर्सेंटेज पद्धतीने बोलतात, असं काही अधिकृत सर्व्हे झालेला आहे का? अधिकृत काय शास्त्रीय माहिती त्यांच्याकडे आहे का? आणि तशी असेल तर त्यांनी सादर करावी. हम्म. हा एक मुद्दा. हम्म. दुसरा मुद्दा, आमिर खानचा आता जो मुद्दा चाललेला आहे, त्यांनी इस्लामिक पद्धतीने लग्नच केलेलं नाहीये. हम्म. हम्म. या निकाह केलेला नाहीये. हम्म. त्यांनी सेक्युलर समजल्या जाणाऱ्या स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली त्यांनी विवाह केलेला आहे. हो. आणि त्यांचे पूर्वीचे विवाह हे घटस्फोट झाल्यानंतर केलेला आहे आणि तिच्याशी केलेला आहे ज्याच्याबरोबर 25 वर्ष मैत्री आहे. आणि याच्या पूर्वीचा जो किरण रावच्या सोबतचा विवाह आहे, 5 वर्षापूर्वी तिचा घटस्फोट झालेला आहे. हम्म. तेव्हा त्यांच्या व्यावसायिक मैत्री असणारी त्यांच्या या सगळ्या गोष्टी आहेत. आता आक्षेपाचा प्रश्नच नाही, तर उलट पहिल्या बायका सुद्धा या लग्नामध्ये आनंदाने सहभागी झालेल्या होत्या आणि या लग्नामुळे कोणीही कोणाला उपद्रव केलेला नाहीये. त्याच्यामध्ये उपद्रव क्षमताच नाहीये. आता दारुल उलूम देवबंद काय बोलतोय, त्याचा परिणाम याच्यावरती झालाय का? सैफ अलीवर झाला का? करिश्मावरती झालाय का? किंवा आमच्या सारख्या लोकांच्यावरती होतो का? का दारुल उलूमचं ऐकूनच सगळे लोक चाललेले आहेत का? असं अजिबात नाहीये. तेव्हा हिंदू विवाह कायद्यामध्ये सुद्धा धर्मांतर केल्याशिवाय हिंदू विवाह पद्धतीने कायदा करता येत नाही. आणि एखाद्याने हिंदू आणि मुस्लिम असेल आणि हिंदू विवाह पद्धतीने त्यांनी तो कायदा केला, तो सुद्धा बेकायदेशीरच आहे ना. कारण हिंदू विवाह करण्यासाठी दोघेही हिंदू असावे लागतात. मुस्लिम पद्धतीने मुस्लिम निकाह करण्यासाठी दोघेही मुस्लिम असावे लागतात. आणि ख्रिश्चनांच्या मध्ये अशा पद्धती. पण स्पेशल मॅरेज ऍक्ट अशी एक प्रोव्हिजन आहे की ज्याच्यामध्ये धर्मांतराचा प्रश्नच येत नाही आणि त्या पद्धतीचे विवाह झालेले आहेत. कोणाचा आक्षेप नाहीये, आनंद आहे. आणि त्यांच्या प्रत्येकाचे काही प्रायोरिटीज असतात, क्षेत्र असतात. आम्ही डबक्यामध्ये राहून समुद्राशी एकूण हे करत आहोत. जग पहा, जगात काय चाललंय, आम्ही कुठं जातो आणि अशा क्षुल्लक गोष्टी घेऊन आम्ही ज्या पद्धतीचे वाद करतोय, सामाजिक भावना भडकवतोय, ध्रुवीकरण करतोय, हे अत्यंत घाणेरडं राजकारण चाललेलं आहे आणि याची किंमत भारतीय समाजाला मोजावी लागणार आहे. भरतजी, माझा एक प्रश्न आहे. खरं तर आजपर्यंत आपण नेहमी ह्या गोष्टी बोलत आलो की आपण जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे आणि ह्या भिंती आपण तोडल्या पाहिजेत. अशा प्रकारचा विचार या देशामध्ये काय आज नाहीये, तो खूप जुना आहे. त्याच्याबद्दलचे अनेक उदाहरणं सुद्धा आहेत. जर अशाच प्रकारे होत राहिलं तर या देशातला प्रत्येक आंतरजातीय आंतरधर्मीय हा विवाह हा जर उद्या अशा प्रकारे तो लव जिहाद म्हणून मांडणी केला गेला तर या देशामध्ये मग आंतरधर्मीय विवाह करणं हा गुन्हा ठरेल. मग तोही कायद्याच्या अंतर्गत येईल, आणला जाईल, आणायला हवा. जी मुद्दा असा आहे की आता लव जिहादची समस्याच नाही असं काही लोक म्हणतात. हा तुमचा भ्रम आहे, हा किंवा हे राजकारणाचा भाग आहे, असं त्याचं आपण ओव्हर सिम्प्लिफिकेशन करू शकत. हे बघा, ते आहे का तर निश्चितपणे आहे. मी सांगतो तुम्हाला, आम्ही पण बातम्या दाखवतो त्याच्याबद्दलच्या. पण हा जो पण आहे तिथं हा बरं बोला. हा आता सांगण्यात आलं की किती लोकांवर दारुल उलूम देवबंदचा परिणाम होतो किंवा तबलीग जमातचा परिणाम होतो किंवा जमाते इस्लामीचा किती लोकांवर परिणाम होतो असं एक म्हटलं गेलं. दुसरं म्हणजे काही सुविचार सांगितले गेले की बाबा जसं काही सर्वांनी सत्य बोलावं, गुन्ह्या गोविंदाने राहावं, सामंजस्य, सद्भाव वगैरे वगैरे, हे बोलायला खूप गोड आहे. म्हणून ग्राउंडवरची रियालिटी बदलत नसते, ग्राउंडवरच्या समस्या बदलत नसतात. मोठ्या प्रमाणात लोक जी शिकवण ज्या उलेमांकडनं घेतात, ज्या धर्मगुरूंकडनं घेतात, ज्याला प्रमाण मानतात, ते तर आपल्या समोर आहे. आणि मी तुम्हाला एक आयत वाचून दाखवतो कुराणामधली. कुराण तर सगळ्यांसाठी प्रमाण आहे ना, ते बदलू पण शकत नाही, ते वर्ण अल्लानं दिलेलं आहे. कुराण सुरा अल बकरा, सुरा क्रमांक 2, आयत क्रमांक 221. तोपर्यंत बहुदेवतावादी म्हणजेच मुश्रिक किंवा गैरमुस्लिम स्त्रिया इमान म्हणजे इस्लाम स्वीकारत नाहीत तोपर्यंत त्यांच्याशी विवाह करू नका. इमान असलेली दासी
म्हणजेच मुसलमान असलेली गुलाम स्त्री सुद्धा बहुदेवतावादी स्त्रीपेक्षा अधिक चांगली आहे. जरी ती बहुदेवतावादी स्त्री तुम्हाला आकर्षक वाटत असली तरी, पुढे त्याच आयातीमध्ये म्हटलेलं आहे, तसेच जोपर्यंत बहुदेवतावादी पुरुष इमान राखत नाही, म्हणजे इस्लाम स्वीकारत नाही, तोपर्यंत मुस्लिम स्त्रियांचा त्यांच्याशी विवाह लावू नका. इमान असलेला गुलाम म्हणजे पुरुष देखील बहुदेवतावादी पुरुषापेक्षा अधिक चांगला आहे. जरी तो तुम्हाला आकर्षक वाटत असला तरी ते बहुदेवतावादी म्हणजे गैरमुस्लिम लोक तुम्हाला अग्नीकडे म्हणजे नरकाकडे बोलावतात आणि अल्लाह तुम्हाला स्वर्गाकडे बोलावतो. आता ज्याच्यावर प्रमाण म्हणून कोट्यवधी लोक चाललेला आहे, जी शिकवण प्रत्येक मदरशात दिली जाते, प्रत्येक मुल्ला मौलवी देतो आणि ते कधीच बदलू शकत नाही, कारण तो अल्लाहचा वर्ड आहे. त्यामुळे ही शिकवण जर मानून जर षडयंत्र होत नाही असं कसं म्हणता येईल ठीक आपल्याला? आहे, मी विचारतो समस्या आहे ना? पैगंबरजी, तुम्ही पण सांगा आणि तांबोळी सरांना पण मी हे विचारतो. प्रेम ही भावना खूप पवित्र आहे, निर्मळ आहे, जेथं कुठल्याही प्रकारचा काय म्हणूया पाप असू शकत नाही. अशा प्रकारची भावना, निर्मळ भावनेला आपण प्रेम असं म्हणतो. पण काहीतरी धार्मिक हेतू ठेवून अशा पद्धतीनं म्हणजे धार्मिक विवाह करणं किंवा आंतरधर्मी विवाह करणं, याला ते म्हणतात की हा लव जिहादचा प्रकार आहे. पण त्याला धार्मिक अधिष्ठान आहे, अशा प्रकारची सुद्धा त्यांनी मांडणी केली. खरंच अशा प्रकारचं धार्मिक अधिष्ठान आहे त्याला? एक लक्षात घ्या, आपण प्राचीन काळामध्ये जे मानवी नियम बनवले गेले त्याच्या संदर्भामध्ये आत्ताच्या 21व्या शतकाच्या शतकामध्ये राहून त्या काळामध्ये जे नियम बनवले त्याचा आत्ताच्या काळाप्रमाणे परिमाण लावणं हेच सगळ्यात चुकीचं राहील मला असं वाटतं. आपण आत्ताच्या काळाप्रमाणे जे आहे ते परिमाणं लावली पाहिजेत. महत्वाची गोष्ट काय आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही मुस्लिम पर्सनल लॉ ह्याच्या पद्धतीने जर तुम्ही लग्न करायला गेला तर समोरच्या व्यक्तीला धर्मांतर करावं लागतं, याच्यामध्ये काही गैर नाही किंवा काहीही त्याच्यामध्ये ते चुकीचं बोललेले नाहीये. मात्र त्याच पद्धतीने तुम्ही हिंदू पद्धतीने जर करायला गेला तर तेच करावं लागतं, ख्रिश्चन पद्धतीने करायला गेला तर तेच करावं लागतं. या सगळ्या ज्या विचारसरणी आहेत लग्नाच्या विवाह कायदे आहेत, या विवाह कायद्यांना बाजूला ठेवून एक आपल्याकडे स्पेशल मॅरेज ऍक्ट आलेला आहे, जो सर्वांसाठी खुला आहे, की ज्यांना धर्मांतर करायचं नाहीये मात्र त्यांना लग्न करायचं आहे, अशा लोकांसाठी जे आहे तो स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे. मला असं वाटतं की त्याच्यावर बोललं पाहिजे आणि त्याचा आधार घेऊन खूप सारे लोक जे आहेत ते लग्न करतात. या ठिकाणी त्यांचा कुराणवर खूप चांगला अभ्यास आहे, त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यांनी आयत वगैरे जे आहेत ते वाचून दाखवलं. मात्र मी त्यांना सांगतो की जगभरामध्ये साधारण 58-59 इस्लामिक देश आहेत. या इस्लामिक देशांमध्ये जे शरीयत कायदे आहेत ते प्रत्येक देशाचे शरीयत कायदे हे वेगवेगळे आहेत. भारतामध्ये शरीयत कायदा हा फक्त 5% उपलब्ध आहे, तोही विवाह, घटस्फोट आणि वारसा याच्यासाठी जो आहे तो वापरला जातोय आणि त्याच्यामध्ये देखील काळानुसार सुसंगत जे आहे ते बदल होत जातो आहे. आपण ट्रिपल तलाकच्या विरोधामध्ये जो आहे तो आपण कायदा आणला आत्ताच्या घडीला, स्पेशल मॅरेज ऍक्ट, आणि तुम्ही ह्या दोन गोष्टींची जी आहे ती चर्चा मुळातच त्याची तुलना करू शकत नाही. या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, लव जिहाद हे थोतांड आहे, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं गैरसमज बाळगण्याची गरज नाहीये, मात्र विकृती आहे आपण त्याला म्हणतो. तुम्ही जिहाद हा शब्द का वापरता? जिहाद हा शब्द आमच्यासारख्या सुधारणावादी लोकांसाठी देखील खूप महत्वाचा आहे. जिहाद या शब्दाचा अर्थ आहे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे एखाद्या गोष्टीसाठी, आणि त्या शब्दाला एखाद्या विकृतीशी आपण कसं काय जोडू शकतो, या विषयावर आक्षेप आहे. निश्चितपणे मला तुमचा एक मुद्दा निश्चितपणे मान्य आहे की समाजातल्या आपल्या जी विकृती आहे, जी प्रेम नावाच्या अतिशय पवित्र अशा शब्दाचा आधार घेऊन जर एखादी धार्मिक विकृती करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे त्याला कायद्यानं त्याचा बंदोबस्त केला पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये.